देश वाचवण्यासाठी पुन्हा एकदा इन्कलाब जिंदाबाद म्हणण्याची वेळ. राजेश नाईक यांचा घणाघात. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय या घोषणांनी त्यांनी जुलमी इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडले होते. तोच लढा आता शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी विद्यमान भाजप सरकार विरोधात देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे परखड मत सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी व्यक्त केले. स्थानिक काँग्रेस भवन येथे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रांतिकारकांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. जनतेच्या हक्कासाठी एल्गार पुकारण्याची गरज. आपल्या भाषणात राजेश नाईक पुढे म्हणाले की देशातील सद्यस्थिती पाहता सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा क्रांतीची मशाल पेटवण्याची वेळ आली आहे. शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी काँग्रेस भवनचा परिसर दणाणून गेला होता. मान्यवरांची उपस्थिती आणि मनोगते. याप्रसंगी सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढोले, मिरज तालुका नेते रवींद्र कोल्प, अनिल माने, गुलाबराव भोसले आणि विश्वास यादव यांनीही आपली मनोगते व्यक्त करत क्रांतिकारकांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन, प्रास्ताविक. मौलाली वंटमोरे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. आभार. अरुण पळसुले यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित पदाधिकारी. या सोहळ्याला सेवादल शहर जिल्हाध्यक्ष पैलवान प्रकाश जगताप, अरुण गवंडी, राजेंद्र कांबळे, विठ्ठलराव काळे, सौ प्रतीक्षा काळे, जन्नत नायकोडी, मीना शिंदे, प्रकाश बरडोले, अल्ताफ कंकणवाडी, उस्मान मखदूम, हनुमंत यादव, गणेश वाघमारे यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी मिळवा. धन्यवाद.